साताऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसणार. औंधच्या राणी पंतप्रतिनिधी गायत्री देवी भाजपमध्ये जाणार. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारा जिल्ह्यात एक मोठा नेता भाजपच्या वाटेवर आहे. यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि औंध संस्थानच्या पंतप्रतिनिधी गायत्री देवी या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतंय. त्या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्या आहेत. पण अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर गायत्री देवींनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. गायत्री देवी भाजप प्रवेश करण्यामागं काय कारण सांगितलं जात आहे आणि मुळात या गायत्री देवी आहेत तरी कोण, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. औंधच्या पंतप्रतिनिधी गायत्री देवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातल्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. औंध परिसरातल्या विकास कामांना गती देण्यासाठी गायत्री देवींनी भाजपचा झेंडा हाती घ्यावा असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळे गायत्री देवींनी हा निर्णय घेण्याची तयारी केल्याचं सांगितलं जात आहे. गायत्री देवी या सातारा जिल्ह्यातल्या खटाव तालुक्यातल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या सातारा जिल्ह्यातल्या औंध राजघराण्यातल्या सदस्या आणि स्थानिक राजकारणातल्या प्रमुख नेत्या आहेत. गायत्री देवी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा आणि औंध शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा आहेत. तसंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यही आहेत. गेल्या वर्षी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत एका कार्यक्रमात त्या दिसल्या होत्या. औंध शिक्षण मंडळाच्या श्रीमंत हर्षिताराजे इंग्लिश मीडियम शाळेच्या नवीन इमारतीच्या लोकार्पणाचा हा कार्यक्रम होता. इमारतीचं लोकार्पण दिवंगत अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पंतप्रतिनिधी गायत्री देवी आणि राजघराण्यातील सदस्यांच्या हस्ते दिवंगत अजित पवारांना पुणेरी पगडी, तलवार आणि चांदीचा लखोटा देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. हा कार्यक्रम सातारा जिल्ह्यातल्या औंध इथं आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची मोठी चर्चा झाली होती. याच गायत्री देवी आता राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. गायत्री देवींनी औंध परिसरातल्या कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. औंध परिसरात उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं मार्गी लागली. अजितदादांच्या प्रयत्नानं काही प्रकल्प पूर्णत्वास गेले. पण अजितदादांचं अपघाती निधन झाल्यामुळं अनेक महत्वाकांक्षी योजना रखडल्यात. त्या विकास कामांना गती देण्यासाठी ठोस राजकीय निर्णय घेणं गरजेचं असल्याचं मत कार्यकर्त्यांनी या बैठकीत मांडलं. तर औंधसह 21 गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न रखडलाय. तो मार्गी लावण्यासाठी सत्ताधारी पक्षात जाणं आवश्यक असल्याचा सूरही कार्यकर्त्यांच्या बैठकीत उमटला. या सगळ्यानंतर विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान गायत्री देवींनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. पण या संदर्भात त्यांनी नुकतीच शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. गायत्री देवी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. पण अजित पवारांच्या निधनानंतर गायत्री देवींनी विकास कामांसाठी भाजपची वाट धरणार असल्याची माहिती मिळतेय. त्यांच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.